तिथेच हे होतंय. बाकी सगळीकडे जिथे काँग्रेस आहे, सेना आहे, नाही हे म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा हे षडयंत्र आमच्या विरोधात होतंय का असं लोकांच्या बोलण्यातून आमच्याकडे खरं तर ते मांडण्यात आलेलं आहे. आणि हे दुर्दैव आहे की ह्या पद्धतीने आज या गोष्टी होत आहेत. एक पारदर्शकपणे संविधानाच्या चौकटीत राहून इलेक्शन व्हावं याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय आणि आम्ही नेहमीच नियम कायदे पाळलेले आहेत. आणि याचं ऑब्जेक्शन आम्ही 1 महिन्यापूर्वीही घेतलं होतं. 1 महिन्यापूर्वीच आम्ही विनंती केली होती इलेक्शन कमिशनला की अशी चिन्ह देऊ नका. आणि ती नोटीस आम्ही इलेक्शन कमिशनला आमच्या वतीने आम्ही पाठवली होती. पण आता काय निवडणूक आयोगाकडनं आता बघूया, आम्ही वाट बघतोय आयोगाकडून. कारण का वर्ध्याला आम्हाला न्याय मिळाला होता. वर्ध्याचे जे इन्चार्ज होते त्यांनी निर्णय बदलला होता आणि बदल केला होता. आमची अपेक्षा आहे की बाकीच्याही सीटमध्ये होईल. आणि तुम्ही योगायोग बघा, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमची तुतारी वाजवणारा माणूस जिथे जिथे चिन्ह आहे महाराष्ट्रात तिथेच हे झालेलं आहे. जाणीवपूर्वक होतं असं वाटतं. शक्यता नाकारता येत नाही. पार्थ पवार यांना राज्य सरकारने सुरक्षा बहाल केलेली आहे. आपण मागणी केला होता युगेंद्र पवारांना सुद्धा सुरक्षा देण्याची आणि रोहित पवार नाही, पण त्यांना सुरक्षा कुठेतरी न पुरवता पार्थ पवार यांना वायपल्यासारखी सुरक्षा मिळाली आहे. मला काही फारशी माहिती नाही. पण मग काय या सगळ्या याच्यात तुम्ही अजूनही तुमची मागणी असणार आहे की त्यांना रोहित पवार युगेंद्र पवारांना सुरक्षा जशी आज पार्थ आता पवारांना नाही दिली आमच्या मुलांना, इट्स ओके, काय करणार. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस म्हटलं की शरद पवारांच्या इंजिनमध्ये बसण्याची जागा फक्त सुप्रिया सुळेंसाठीच आहे आता शिल्लक. तेवढं बरं आहे ना. आधी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, आता भ्रष्टाचारातून तर मुक्त झालो आम्ही. आणि फक्त आपल्या मुलीवर किंवा मुलाला प्रेम करणं हा काही गुन्हा नाही या देशात, जगातच नाही. आणि कोण असं आहे जे स्वतःच्या मुलींवर प्रेम करत नाही. आणि त्याच्यामुळे हे अगदीच बालिश आहे मला विचाराल तर. आणि दुसरे काही मुद्देच नाहीत त्यांच्याकडे आमच्या विरोधात बोलायला. त्याच्यामुळे असले आरोप करतात. ठीक आहे, लोकशाहीमध्ये इतना तोच काक बनताय. तिकडे काल पवार साहेबांची अमरावतीमध्ये सभा झाली, त्यावेळी त्यांनी नवनीत राणांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी काल माफी मागितली की अशा पद्धतीने आमच्याकडनं चूक झाली. मात्र आज त्याच्यावर रवी राणा म्हटले की शरद पवारांचाच आशीर्वाद घेऊनच नवनीत राणा या भाजपमध्ये गेलेल्या आहेत. आणि उद्या आज जे अजित पवार गेलेले आहेत भाजपमध्ये ते सुद्धा पवार साहेबांच्या आशीर्वादानेच गेलेले आहेत. फक्त सुप्रिया सुळेंच्याच हट्टामुळे त्या पवारसाहेब आता तिकडे थांबलेले आहेत असं रवी राणा यांचं म्हणणं आहे. लोकशाही बोलायचा अधिकार, एवढं तर प्रूव्ह होतं की मी माझ्या विचारांची किती बांधील. सध्या जे काही खुलासे केले जात आहेत, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिल्या, त्यामध्ये ते म्हटले की देवेंद्र फडणवीस त्यानंतर गिरीश महाजन शेलार यांना अटक करण्याचं षडयंत्र मागच्या सरकारने रचलं होतं. त्यांना अटक होणार होती. असं वाटतं त्याचं उत्तर राऊत साहेबांनी ऑलरेडी दिलेलं. पण काय या सगळ्याचं जे उद्धव ठाकरेंकडनं सुद्धा खुलासे होत आहेत, तिकडनंही एकनाथ शिंदेकडनं खुलासे. मी तुम्हाला खरं सांगू, मी माझ्या लोकसभा मतदारसंघात पाणी, महागाई, बेरोजगारी आणि पुण्यामधले ड्रग्ज आणि जे कोयता गँग, बंदुकी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना, ह्या कामांमध्ये खूप व्यस्त आहे. पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, सगळी धरणं ही शून्यावर किंवा काही डेड वॉटरमध्ये आलेली. त्यामुळे खूप मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत. शेतकऱ्याला न्याय मिळत नाही आहे, महागाई तुम्ही बघताय कुठे आहे, बेरोजगारी, IITचा रेग्युलर रिपोर्ट येतोय, केंद्र सरकारचा रिपोर्ट सांगतोय, भ्रष्टाचार वाढतोय. देशासमोर एवढी मोठी आव्हानं आज आहेत, मी त्याच्यात मध्ये प्रचंड व्यस्त आहे. जय पवार काल भोरच्या दौऱ्यावर होते आणि ते म्हणतात की तुम्ही कुठलाही संवाद त्यांच्याशी साधला नव्हता. बारामतीमध्ये ज्यावेळी महावीर जयंतीनिमित्त तुम्ही एकत्र आला होता त्या ठिकाणी कुठलाही संवाद हा झालेला नाहीये. जय पाटील नावाच्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधला होता आणि मात्र चुकीच्या काही बातम्या ह्या देण्यात आल्या. असं वाटतं जय एक तर माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, माझ्या मुलासारखा आहे. त्याच्यामुळे आपली मुलं जेव्हा बोलतात तेव्हा मी कधीच घरातल्या लहान मुलाबद्दल कधीच काही बोलणार नाही. विशाल पाटील यांचं असं म्हणणं आहे की मी जर फॉर्म भरला नसता तर निवडणूक ही भाजपच्या साईडने झाली असती, बिनविरोध झाली असती. मला याची काय माहिती नाही. 29 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पुण्यात होते आणि त्यांचं रोड शोचं सुद्धा आयोजन पुण्यात केल्याची माहिती मिळते.
काय वाटते की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी हे पुण्यात येणार म्हटल्यानंतर बारामती, त्यानंतर शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघासंदर्भातच पुण्यातली जी सभा असणार. अतिथी देवो भव आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार आहे आणि आपली संस्कृतीच आहे ना, पाहुण्यांचं स्वागत केलंच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.